प्रत्येकाला नॉर्मल खिसा असतो. हा बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे ते सांगतो. हा माझा नॉर्मल खिसा प्रत्येकाला दिसतोय. ह्या खिशामध्ये तुम्ही तुमच्या गुणवत्तेचं कार्ड ठेवा. ह्या खिशामध्ये तुम्ही तुमच्या गुणवत्तेचं कार्ड ठेवा की तुम्ही शैक्षणिक आघाड्यामध्ये सुद्धा आघाडीवरती आहात आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आघाडीवरती आहात. हे बाबासाहेबांना त्या ठिकाणी अपेक्षित होतं. जो दैववाद नाकारायला लावला आणि शिक्षणाच्या अमृतानं आपल्याला यशवंत व्हायला लावलं, ती शैक्षणिक क्रांती. म्हणजे मोक्याच्या जागा काबीज करा. मोक्याच्या जागा म्हणजे कोणत्या होत्या? मोक्याच्या जागा म्हणजे या प्रशासनातल्या जागा होत्या. या स्पर्धा परीक्षा UPSC आणि MPSCच्या माध्यमातून ज्या प्रशासनातल्या जागा आहेत त्या मिळून तुम्ही तुमच्या समाजाचा आणि इथल्या समाज व्यवस्थेचा उत्कर्ष करून द्या. हे डॉक्टर बाबासाहेबांना त्या ठिकाणी अभिप्रेत होतं. आणि असा समाज मला निर्माण करावायचा आहे, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी एक वाक्य त्या ठिकाणी म्हटलं होतं. ते वाक्य असं होतं की जी लोक प्रशासनातल्या मोक्याच्या जागा मिळवतील, जी लोक यशवंत होतील, कीर्तिवंत होतील, त्यांनी आपल्या उत्पन्नातला 10% भाग हा समाजासाठी खर्च करावा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं.